एक मोठी चूक जी मी खूप वर्ष केली. सगळ्यांना हॅपी ठेवायचा प्रयत्न. नाही बोललो तर स्वतःला गिल्टी वाटायचं आणि कोणाला वाईट वाटू नये म्हणून स्वतःला एक्झॉस्ट करायचो. आणि मग मला वाटायचं की हेच एक चांगला माणूस असण्याची लक्षण आहेत. पण रियालिटी उलटी होती. जेव्हा तुम्ही सगळ्यांसाठी अवेलेबल असता तेव्हा लोक तुमची व्हॅल्यू करत नाहीत. ते फक्त तुमचा यूज करायला शिकतात. कोणाचा मेसेज आला की इन्स्टंट रिप्लाय, काम सांगितलं की लगेच हो, स्वतःचा टाइम, एनर्जी, फोकस सगळं कॉम्प्रोमाइज. आणि मग शेवटी काय होतं, तुम्ही मेंटली डिस्टर्ब होता. आणि तरी पण समोरचा माणूस तुम्हाला सेल्फिश म्हणतो. जेव्हा तुम्ही फक्त एकदा स्वतःसाठी उभं राहता. मी एक पेनफुल ट्रूथ सांगतो, खूप जास्त चांगल्या वागणाऱ्या लोकांना रिस्पेक्ट कमी, फॉर ग्रँटेड जास्त केलं जातं. आणि हे मी रूड बनण्याबद्दल नाही बोलत आहे, मी बोलतोय बाउंड्रीज सेट करण्याबद्दल. कारण जर तुम्ही स्वतःचा टाइम प्रोटेक्ट नाही केला तर दुनिया तो फ्रीली कंझ्युम करेल. आजकाल मी पण एक गोष्ट फॉलो करतो, ते म्हणजे इन्स्टंट अवेलेबिलिटी बंद. कारण जर पीस ऑफ माइंड मेंटेन करायचं असेल तर सगळ्यांना ऍक्सेस देणं पहिलं बंद करावं लागतं.